यानंतर आपण थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत। मंत्री महोदय तिथं आपण म्हणतात महसूल मंत्री, आरोग्य मंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे। त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न तीन प्रश्न दोघांचे आहेत, त्यामुळे ते दोघेही वरच्या सभागृहात आहेत। आणि अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब, आपण जयंत पाटील, आपण जयंतराव, आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले, सिनियर सदस्य आहात। नाना पटोलेजी, आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो अशा चर्चेच्या वेळेला, असं काही सांगू नका। नाही 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 नाही, उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं। जयंत पाटील सर, त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे, आपण भाषण सुरू करावं। अध्यक्ष महोदय, आपल्या चार विभागाच्या मागण्या आहेत। सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे। हे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्यानी उत्तर द्यायचं। एकच सिन्सिअर मंत्री मला दिसतात, ग्रामविकास मंत्री, बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही। आणि त्यामुळं महसूल, सार्वजनिक आरोग्य आणि महिला बालविकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे। आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारे सहकारी आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं 1 वाजता वरचं सभागृह क्वेश्चन आवरचं संपणार आहे। मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय। जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय, प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो। ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे, त्याच्यामुळं अनुदान हे जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे माझ्या संमतीनं, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे। त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे। मी थोडा बाहेर गेलेलो होतो, कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्षनेत्याला माहिती आहे, कारण सुरुवातीच्या मिटिंगमध्ये विरोधी पक्षनेते पण आमच्याबरोबर होते। मला फक्त तिथं उशीर लागला, तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला, मला तिथं जरा वेळ लागला। आता आलोय मी, आता 3 वाजेपर्यंत कुठं जात नाही। इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती। विरोधी पक्षनेते आपण चालू करावं। जाधव साहेब, तुम्ही बसता हे मान्य आहे। 2014 सालापासून आणखीन एक, या पूर्वीच्या 2014 पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे। ज्या वेळेला महत्त्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे। मी स्वतः पाहिलंय। 1995 सालापासून मी सभागृहात आहे। 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे। एकही सचिव बसत नाही। लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे। आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात, चेंबरमध्ये बसून। हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय। हे साफ चुकीचं आहे। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशाकरता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशाकरता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे। आणि म्हणून ही सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत। महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे। अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय, डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतात। आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघता त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेतायत, ते नोंद घेतायत, ते आपली नोंद घेतायत। आपण जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत। राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत। पण आपण असं काहीतरी गंभीर चित्र निर्माण करायचं। 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव, आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे। इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणणार आम्हाला
पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो, म्हणून त्याचा उल्लेख झाला. आमचा आग्रह आहे, शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत. नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटासाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं. अध्यक्ष महोदय, कितीदा सांगायचं, हे सिनियर सदस्यांना एक समजत लक्षात येत नाही का? वर प्रश्न उत्तर आहे चालू, प्रश्न उत्तर चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. माझी सभागृहाला विनंती आहे, 4 वाजता गिलोटीन आहे, ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता? अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले. अहो ऐका हो, तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा हो. काय माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असं होत नाही. तुम्ही 10 मिनिटासाठी हे सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही? आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्षनेते बोलतायत, बोलू द्या. म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित, आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना, चालू आहे. गिरीश भाऊ चालू आहे. काय काम करायची? विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा, बोला. आपण बोलवा म्हणून सूचना द्या ना. मंत्री येणार आहेत, तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत, त्यांचा प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर ते येणार आहेत. आदितीताईंना निरोप दिलेला आहे, ते अध्यक्ष महोदय, ठीक आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय
म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या. तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका, कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो. अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणारा आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? कुठे अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही, तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत. यांना दम द्या, मंत्र्यांना दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. माननीय विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित. आपण चालू करावं. स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला. यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या. विरोधी पक्षनेते काय चाललंय? सभागृह कसं चालवलंय आपण? विरोधी पक्षनेते आपण चालू करा. त्याला जागेवर जायला सांगा, ही कोणती पद्धत आहे? नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं, मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा. आपण सहन नाही केलं पाहिजे या पद्धतीनं. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. नाही, एक गिरीश महाजनजी विनंती आहे, असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा. वारंवार उभं राहू नका, तुम्हाला विनंती आहे. आता मी यांचा ऐकून सुरू करू, तुमचा ऐकून नाही, या मंत्र्यांचा ऐकून मी करू. आपल्याला विनंती आहे आपण चालू मंत्र्यांचा करा. ऐकू का मी? चालू करावं आपण. माझ्याकडे बघून बोला. मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून? अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत, मला सांगतायत. चालू करावं, चालू करा. 4 वाजता गेलोटी नाही. विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा. हे बघा, तुम्ही आम्हाला शिकवू नका, सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे. त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत नाही म्हणतो बोलायला लागणार आहे. कुठे लक्ष आहे? तुमचे मंत्री कुठे आहेत? महोदय, सन्मान्य अजितदादा. अध्यक्ष महोदय, आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलतायत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही. तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो. मग काय किती वेळ असं नाही चालणार, अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. चालू कर. हा, हे सांगून ठेवतो. चालू करावं. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. ही पद्धत नाही. विरोधी पक्षनेते आपण चालू महसूल करा. विभागाच्या चालू करा. चालू करा. दादागिरी विरोधी पक्षनेते आपण चालू करा. हे चुकीचं होईल. मी बसेल लॉबीमध्ये, मी उठणार नाही. मग मी उठणार नाही. करा तुम्ही.
चालू करा. करायचं असेल तर कामकाज. चालू करा. 4 वाजता गिलोटीन आहे. 12:55 झालेले आहेत. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं. ऐका जरा. त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो. हा एवढा उद्दामपणा बरा नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे. शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या डिमांड आहेत. अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर किमान एकच मंत्री उपस्थित आहे, उरलेले 3 गैरहजर आहेत. ठीक आहे. आणि अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर ठेवलं पाहिजे. ठीक आहे. हे बघा माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे. ऐकून घ्या त्यांचा. आपण बसून घ्या. याच्या आधी अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली. मी जरा बाहेर गेलेलो होतो. मला शंभूराज देसाई तिथं आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी विनंती करते. आम्ही ताबडतोब आलो. अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास 1 वाजता संपणार आहे. आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत, ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत, त्यांचे प्रश्न लागलेले आहेत. तेही सभागृह महत्त्वाचं आहे, हेही सभागृह महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय. आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत. बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलं आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तरं द्यायला सरकार म्हणून आम्ही बांधिलं आहे. आणि इतर पण 7-8 मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. माझी विनंती होती की बाबा चालू करा. मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय. म्हणून नाईलाज असतं मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का, म्हणजे मांडू का की मंजूर करा म्हणून. बाकी काही आम्हालाही कळतंय, लोकांचे प्रश्न असतात. आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं. सन्मान्य विरोधी पक्ष नेते थांबा. आता या विषयावरती अजून काय भाष्य करायची गरज नाहीये. मला वाटतं चला, मला अपेक्षा आहे की पुढच्या 3 मिनिटांमध्ये मंत्री येतील ही अपेक्षा ठेवून सुरू करतोय. कारण दादांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे मी सुरू करतोय. अध्यक्ष महोदय, मी आता सांगताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील ज्या प्रकल्पामध्ये झाडानी नावाचं गाव आहे आणि त्याच्या परिसरातील काही गाव आहेत, 640 एकर जमीन अत्यंत अल्प दरामध्ये अध्यक्ष महोदय खरेदी केली गेली. हा कोण खरेदी करणार अधिकारी आहे तर एका गुजरातच्या जीएसटीच्या प्रमुख विभागाचा अधिकारी आहे. त्यांनी या विभागामध्ये ही जागा खरेदी करत असताना अध्यक्ष महोदय सर्व नियम हे धाब्यावर बसवून हे सगळी खरेदी केली. त्यांच्या ही खरेदी करत असताना जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली. रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढले. वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगनमत करून आहेत. अध्यक्ष महोदय, खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढले. तर विधानसभेमध्ये मंत्री उपस्थित नव्हते आणि त्यावरून विरोधी पक्षनेते आक्रमक झाले. मागण्या मांडायच्या कोणासमोर, मुद्दे मांडायचे कोणासमोर असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होय मन सुद्धा